शेतजमिनीवरील 50-60 जुनी असलेली पर्यावरणीय शासनाने तोडण्यास बंदी घातलेली एकाच जागी मोठमोठी 50 ते 60 वर्ष जुन्या पर्यावरणीय झाडांची अवैध मार्गाने कोणतीच शासकीय पूर्व परवानगी न घेता मनमाड शहरात एकच जागेवर बेसुमार कत्तल केल्याची लिखित अर्जाद्वारे वेळोवेळी मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद मनमाड, जिल्हाधिकारी नाशिक व वन्यजीव संरक्षण परिक्षेत्र अधिकारी येवला आणि वनसंरक्षक प्रादेशिक यांचा कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्जान्वये व ईमेलद्वारे केलेला असून संबंधित नगर परिषद मनमाड यांच्याकडे पत्रकार व मनमाडकर जागृत नागरिक म्हणून दाखल केलेला तक्रार अर्ज 22/2/2024 पासून अवैध बेकायदेशीर गैरमार्गाने झाडे तोडणारा जमीन मालक व 110 झाडांची सर्रास बेकायदेशीर कत्तल करणारा ठेकेदाराविरोधात आजपावेतो कुठलाही नियमाप्रमाणे व कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेले नसून आजपावेतो मनमाड पालिका प्रशासनाने शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई केलेली नसून मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव रामदास चौधरी, नगर रचना अधिकारी अझहर अनवर शेख उर्फ अज्जूभाई, जनमाहिती अधिकारी पूजा महिपंत अनाप व शिपाई भीमराव रामचंद्र गरुड यांनी संगनमत करून शासकीय पदाचा गैरवापर करून घटनास्थळी पंचनामानंतर सदर घटनेचे तक्रार अर्जदार यांना कागदपत्र, फोटो, व्हिडिओ न देता मोठ्या स्वरूपात प्रकरण दडपण्यासाठी जमीन मालक व झाडे तोडणारा ठेकेदारांसोबत मोठी आर्थिक देवाणघेवाण करून संबंधितांकडून मनमाड नगर परिषद मनमाड यांना व शासनाला दंडात्मक महसूल स्वरूपात मिळणारी अंदाजे रक्कम रुपये 1,21,00,000 शासनाला हानी व नुकसान पोहोचवले आहे। याचा मनमाड नगर परिषद मनमाड यांच्यासह यांच्याशी संबंधित विभागाला तक्रार अर्ज दाखल करून देखील साथ सोबत करून एवढे गंभीर स्वरूपाचे मिळालेला आर्थिक लाभापोटी हे प्रकरण दडपले आहे। याची तत्काळ चौकशी होऊन संबंधित जागा जमीन मालक व ठेकेदार व मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह मनमाड नगर परिषदेचे अधिकारी व शिपाई यांच्या विरोधात शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तत्काळ शासकीय सेवेतून कायमचे काढून टाकण्याची मागणी गणेश देशमुख यांनी केली असून कारवाई न झाल्यास संबंधितांविरोधात लवकर पत्रकार गणेश देशमुख हे स्वतः संबंधितांना शासन घडवण्याकामी व शासनाची मनमाडकर जनतेच्या सोयी सुविधे मिळणारा दंडात्मक रुपयांचा महसूल आणि पोहोचवल्याबद्दल केला यासाठी न्यायालयीन कारवाई करणार आहे। जय जवान धाब्याच्या मागे माझ्या निदर्शनास पडलं काही लोक तिथे उपस्थित असताना ते झाडे तोडताय, तिथे झाडे मोठ्या प्रमाणात झाडे तोडताय आणि ही मी माहिती घेऊन गोळा करून समक्ष बघून मी मनमाड नगरपालिकेच्या माननीय मुख्याधिकारी यांना भेटलो। त्यांच्या कानी ही गोष्ट टाकली आणि त्यांनी तातडीने नगर रचनाचे अझहर अनवर शेख यांना बोलवून घेतलं। त्यांच्या कानी टाकून संबंधित घटनास्थळावर त्यांनी तातडीने जायला लावलं आणि त्या ठिकाणी जाऊन झाडे तोड होतोय की नाही हे सर्व त्यांनी बघायला लावलं आणि ते काम थांबवायला लावलं। त्या दिवशी काही कामानिमित्त अझहर अनवर शेख आणि त्यांचे कर्मचारी येऊ शकले नाही। दुसऱ्या दिवशी मी त्यांना दोन तीन फोन केले तेव्हा ते उपस्थित झाले 12, 12:30, 1च्या दरम्यान आणि मग त्यांनी तिथे ते घटनास्थळी निरीक्षण केलं, परीक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी तातडीने ते मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती ते काम थांबवण्याचं तातडीने आदेश केले आणि संबंधित ठेकेदाराला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू तातडीने जागा मालकाला जागेवर बोलव। तर त्यांनी सांगितलं की जागा मालक हा बाहेर गावी आहे आता येऊ शकत नाही। त्याचा नंबर घेतला आणि त्याला सांगितलं की तू फोन करून त्याला तातडीने नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये यायला लाव आणि त्या ठिकाणी स्वतः अझहर अनवर शेख आणि बाळू गरुड यांनी पंचनामे केले, फोटोग्राफ घेतले, व्हिडिओ घेतले। तर मी त्या ठिकाणी त्यांना मी मागणी केली, मी स्वतः समक्ष तिथे उपस्थित होतो, सगळं घटनाक्रम बघत होतो, मी स्वतः ते फोटोग्राफ्स व्हिडिओ वगैरे तयार केले माझ्या मोबाईलमध्ये पण, माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये पण आणि त्यानंतर त्यांनी मी त्यांच्याकडे या पंचनाम्याची परत फोटोग्राफ्स मागितले असता त्यांनी मला म्हणे की मी तुम्हाला शासनकीत छायांकित शासकीय आमच्या नगरपालिकेच्या कागदपत्री करून देतो। गणेश भाऊ तुम्ही नगरपालिकेत या, मी तुम्हाला उद्या मी हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला देतो। तर मी दुसऱ्या दिवशी गेलो असता तर मला यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आणि 22/2/2024 रोजी मी पहिली तक्रार नगरपालिकेकडे दाखल केली। त्या रोजीपासून आज पोहते मी विविध नगरपालिका आणि या संबंधित विभागाशी मी
तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. त्यांनी कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे मी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. त्यांनी कुठलं कारवाई झालेली नाही आहे. या जमीन संदर्भात कुठले परवानगी देऊ नये, शासकीय परवानगी देऊ नये याबाबत मी नगरपालिकेला, माननीय जिल्हाधिकारी, सब रजिस्टर नांदगाव यांच्याकडे देखील मी तक्रार दाखल केली आहे. तहसीलदार, प्रांत यांच्याकडे मी आता प्रांताकडे देखील मी तक्रार दाखल करतोय. मला एक तेवढीच तक्रार दाखल करण्याची बाकी राहिलेली आहे. आणि परत मी माननीय जिल्हाधिकारी यांची सुद्धा समक्ष जाऊन भेट घेतोय. उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांची सुद्धा मी आता समक्ष जाऊन भेट करतोय. त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. आणि परिक्षेत्र वन अधिकारी आणि नाशिक वन अधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केल्यानंतर यांनी तिथली सुद्धा तक्रार दडपली. तिथल्या अधिकाऱ्यांना काही यांनी साठलोटं करून दाबलं हे प्रकरण, कारवाई होऊन दिली नाही त्यांच्यावरती. आणि ह्याविषयी तिथे झाडं तोडत असताना राष्ट्रीय पक्षी मोर, पशुपक्षी होते, त्या झाडावर त्यांची घरटी होते पशुपक्ष्यांची, वन्यजीवांची, त्याला सुद्धा क्षती पोहोचवली, त्यांना सुद्धा हानी पोहोचवली. त्याची तक्रार सुद्धा मी दाखल केलेली. असं असताना कोणत्याही विभागाने कारवाई करत असताना यांनी प्रकरण दडपलं. आणि सदर नगरपालिकेला मिळणारा महसूल 1,21,00,000 रुपये हा यांनी पूर्णपणे नगरपालिकेला न मिळवून देता यांनी जागा मालकाशी आणि ठेकेदाराशी आर्थिक स्वरूपात मोठी देवाणघेवाण करून हे प्रकरण आज पोते दडपलेलं आहे. पण हे मी वेळोवेळी यांना कागदोपत्री लावून धरत आणि पाठपुरवठा करून आणि यांच्या नाकी नऊ आणून ठेवलेले. पण ते म्हणतात तुम्ही थांबा, आम्ही करू, आम्ही करू, तुम्ही काही कारवाई करू नका, सर्व मार्ग निघतील. मला वेळोवेळी मी लालच पण दिली. मला याने काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला. पण मी यांना सांगितलं आहे का हा निधी हा मनमाडकरांच्या भल्यासाठी मिळणार आहे. मनमाड नगरपालिकेचा मिळणारा निधी हा मनमाडकरी जनतेच्या सोयीसाठी मिळणार आहे. हा थोडा धारका निधी नसून, दंड नसून, हा 1,21,00,000 दंड आहे. त्यामुळे या प्रकरणी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.